चल चल उपस्थित सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज अजून मला 4 ठिकाणी जायचे. काल आपली पूर्ण मुंबईची आणि आसपासचा म्हणजे ठाणे, कल्याण, पालघर या परिसरातल्या जागांसाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मी प्रचाराची सभा म्हणत नाही तर विजयी सभा झालेली आहे. आज केवळ मी आपलं दर्शन घ्यायला आलेलो आहे. आणि साहजिकच आहे की माईक समोर आल्यानंतर काही बोललं नाही तर असं होतच नाही. संजय राऊत जे आत्ता बोलले ते खरं आहे की एका जिद्दीने ही ईशान्य मुंबई आपण मागून घेतलेली आहे. कारण नुसतं गद्दारांच्या पालख्या किती काळ व्हायच्या, हरामखोरांच्या पालख्या किती काळ व्हायच्या. आजपर्यंत आम्ही तुम्हाला पालखीत बसून मिरवलं, ज्यांना पालखीत बसून मिरवलं ते दिल्लीला गेले, पण आपल्या शिवसेनेवरती त्यांनी घात केला. शिवसेना संपवायला निघाले, म्हणून त्यांना राजकारणात आता आपल्याला संपवावंच लागेल आणि ते संपवण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. मला आत्ता आपले उमेदवार सांगत होते की काल आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत. बघतो मी पुढे काय करायचं ते. मला पोलिसांची नावं पाहिजेत. आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडणवीसचे नोकर नाही आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मित्र आहात. हे सरकार तर जाते नक्कीच. उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही. हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय. जाहीर इशारा, कोणी असू दे. लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपून घेणार नाही, अजिबात नाही. आणि ज्यांनी माझ्या महिला कार्यकर्त्यांवरती नेभळट पोलिसांनी हात उगारलेला आहे त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकार आल्यानंतर मी बघून घेतो. हा इशारा मी पोलिसांना देतोय. तुमच्यासमोर येताना आपल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. काल आपले मोदीजी येऊन गेले शिवतीर्थावरती, शिवाजी पार्कवरती. त्यांना आता काही भरकटलेले आहेत, मेंदूला क्षीण आलेला आहे, वाटेल ते बोलतायत, भ्रमिष्ठासारखे बोलतायत. मला नकली संतान म्हणतायत, शिवसेनेला नकली सेना म्हणतायत, कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतायत. काल तर त्यांनी कहर केला. काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे. अहो, तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे. जिकडे जाल तिकडे खाल. सगळे कॉन्ट्रॅक्टरची पैदास आणि कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी साजरी होते. मुंबईला ज्या पद्धतीने तुम्ही लुटता आहात आणि लुटलेला आहे. पहिल्या प्रथम आपलं सरकार आल्यानंतर ह्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. हे मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. सुरतेचे 2 जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोक आहेत, इधर से उधर से, हे सुपारीबाज आहेत. आणि ते असं म्हणतात की हे मुसलमान, आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत. मग इधर से उधर से आणि भाडेसे आहेत. त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान येतात म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे? ते हिंदू नाही आहेत का? मग त्यांच्यावरती साध्या लोकांवरती दगड मारणारी लोक हे तुम्ही सोबत घेतलेत, त्यांचं काय होणार? कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही. अगदी कल्याणमध्ये सुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे, म्हणजे फडतुनवीस जे आहेत, फडतूस काय ते आता शब्द, माझी जीभ थोडी जीभ अडकते माझी, फडतूस नाही फडणवीस. अरे तुम्ही टाळ्या नका वाजवू. मी चुकलो तर तुम्ही करेक्ट करा. फडणवीस त्यांच्याकडे गणपत गायकवाडनी तक्रार केली होती, तरी सुद्धा ते त्याला वाचवू शकले नाहीत. शेवटी उद्वेगाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावं लागलं. आणि ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी मांडीवरती घेऊन फिरतायत. आणि ज्यांचा आमदार म्हणजे भाजपचा आमदार तुरुंगामध्ये आहे.
आणि ज्यांच्यामुळे तुरुंगात गेला, ज्यांनी सांगितलं की यांच्याकडे म्हणजे मिंध्याकडे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज येईल, ते फिरतायत. आणि त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला बरोबर घेऊन घटनाबाह्य सरकारसोबत देशाचे प्रधानमंत्री फिरतायत, असं लाजिरवाणं चित्र संपूर्ण जगात कुठेही नसेल. ते आपल्याला महाराष्ट्राला पाहावं लागतंय. आणि म्हणूनच बाकी किती कोणी येऊ द्या, यांना आता पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे. म्हणून राम 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 तर करतातच आहेत, पण ज्यांच्यामुळे पराभव होणार आहे त्यात तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेची भीती वाटते त्यांना. म्हणजे आता फक्त रणगाडे, रॉकेट्स, अणुबॉम्ब असं आणायचं बाकी राहिलेलं आहे उद्धव ठाकरेला संपवायचं. म्हणजे मोदीजी सगळे सांगत होते की मैं अकेला सब पे भारी नहीं, आता म्हणतात मैं अकेला बेचारा, देखो सब लोग मुझे खत्म करने के लिए आए हैं. अरे मोदीजी सर्वशक्तिमान तुम्ही, विश्वगुरु तुम्ही, आणि तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते. कसली शक्ती तुमची? आम्ही जातो सगळ्यांना देशभक्त म्हणून पुढे जातो. काल हेच फडणवीस म्हणाले की यांना हिंदू शब्द सोडला. मी हिंदुत्व सोडलं नाही, मी भाजपला सोडले, लाथ मारले भाजपला, मी हिंदुत्वाला नाही सोडलेलं. पण जे आपल्या शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे काही मी सोडलेलं नाही. पण देशाची लढाई म्हटल्यानंतर मी देशभक्त, जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो असं म्हटलं तर आम्ही काही देशभक्त नाहीत? देशभक्त आहोत ना. आणि म्हणून मी फडणवीसांना सांगतोय की ज्या कोणाला देशभक्त या शब्दाबद्दल आक्षेप असेल ते फडणवीस असले तरी ते देशद्रोही आहेत. पहिल्या या देशद्रोह्यांना आपल्याला गेट आउट सांगायला पाहिजे. मग पाकिस्तानची भीतीच दाखवतात आम्हाला. साधा मुद्दा आहे की महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातला घेऊन जात आहेत. आणि आपण जर का त्यांना प्रश्न विचारला तर फडणवीस म्हणतात की गुजरात काय पाकिस्तानात आहे का? माहिती आहे आम्हाला, गुजरात आमचाच आहे, आपल्या देशाचं एक अविभाज्य राज्य आहे ते. आणि गुजरातवरती सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार अन्याय नाही करणार. पण महाराष्ट्राचं ओरबाडून तुम्ही तिकडे नेता आहात. महाराष्ट्र जसं गुजरात हा काय पाकिस्तानमध्ये आहे का प्रश्न विचारताय, तर मग माझा महाराष्ट्र, आमचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा काय अफगाणिस्तानमध्ये? आणि म्हणून मी माझ्या कालच्या सभेत म्हटलं की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र मी शहा, मोदी आणि अदानींचा होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. आणि जे जे इकडे आमच्याशी मस्तीत वागतील त्यांची मस्ती कशी जिरवायची हे आमच्या सगळ्या सैनिकांना, मर्द शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे. म्हणून मी फडणवीसांना सुद्धा सांगतोय की काल जसं शिवसैनिकांनी ढाल टाकली त्याबरोबर तुम्ही पाय लावत पळत आला तिकडे आणि माझ्या सैनिकांवरती तुम्ही गुन्हे दाखल केलेत, महिलांवरती हात उगारलात, हे तुमचं हिंदुत्व दळभद्री. ही अशी नीच सडलेली मानसिकतेची जी माणसं आहेत त्यांना आता सत्तेतून तडीपार आपल्याला करावंच लागेल. आणि मला खात्री आहे आपण सगळे एकजुटीने यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. मात्र विजयाच्या मिरवणुकीला मी नक्की येणार हे वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.